तर जय शिवराय भावांनो. तर आपले बैल आणली पाणी पाजून आणि आता यायला घेऊन चाललो कोठ्यावर. आता कोठ्यावर नेऊन यायला बांधतो. हे पहा डॉगेज आहे आपला. तर चला मग नेऊन आता यायला बांधून टाकतो कोठ्यावर आपल्या. मग आपले बैल टाकले बांधून आणि नंतर म्हणलं मग चला आता कोठात दाखवतो तुम्हाला. तर तोपर्यंत आपले डॉगेज बाई बघून घ्या. हे मस्त आराम करायले तर बाजवर. तर चला मग आपला कोठा दाखवतो. तर हा आहे मित्रांनो आमचा आहे हा कृष्णा. हे बघा आपले कृष्णा पाटील. मस्त इथं कडबा खायला येतं. आणि हे बघा कसं आहे आमचा कृष्णा आणि हा आहे बकासूर. आणि या कोट्यात आमच्या त्या 3 म्हशी आणि ह्या बाकीच्या गाई. तर ह्या तुम्हाला दिसत असतील. आणि हे आमचं गोडाऊन आहे मित्रांनो. आणि आमचा संपूर्ण अशा प्रकारचा आहे हा कोठा. आणि हे तुम्हाला मी जे दाखवत आहे तो आहे आमच्या बैलाचा कोठा, म्हणजे याच्यात आम्ही बैल बांधतो. तर चला मग बाहेर जाऊ आता. तर मित्रांनो इकडं आपल्या चंगूला खूप तहान लागली होती. तर या टोपल्यात आता इथून नेतो पाणी. तर ही आपली बगीचा आहे. या बगीच्यामध्ये आता ही आपली टाकी. तर आता ही बगीच्यानंतर दाखवतो तुम्हाला मी. संपूर्ण याच्यावर ब्लॉग टाकेन मी. तोपर्यंत आपण लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट पण करा. तर आपलं टोपलं भरलेलं आहे मित्रांनो. तर चला मग आता टोपलं घेऊन आपल्या चंगूला आता ठेवले चंगूपुढे. आता चंगू पाणी पियाला आहे मस्त. तर चला मग आता. तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर इकडे पहा डॉगेश भाई इथे मस्त येऊन बसले होते. हे पहा डॉगेश भाई आपले. तर चला मग आता इथं आलो आपल्या कोठ्यावर पुन्हा एकदा. आणि हे बघा वातावरण कोठ्यावरचं कसं आहे.